नमस्कार दीपक दादा, हवामान अंदाज. आज 24 जून 2026. तर बघा, नैऋत्य मोसमी पाऊस हा पूर्णपणे मुंबई क्रॉस करून सक्रिय झालाय. कालपासून जो काही 22 तारखेपासून आपण अंदाज दिला होता, अगदी तंतोतंत बरोबर 22 तारखेला राज्यात पाऊस सुरू झाला. तर वेगवेगळ्या पॅचेसमध्ये पाऊस सुरू झाला. तर बघा आता 22 तारखेपासून साधारणपणे 24 तारखेपासून 24 जून ते 6-7 जुलैपर्यंत कसा पाऊस असेल साधारणपणे बघा. आता तुम्ही अॅनिमेशनवर हे जे स्क्रीनवर ग्रीन पट्टे दिसत आहे, हे पावसाचे पट्टे आहे मित्रांनो. आणि पश्चिम बाजूने कसा महाराष्ट्रात दोन टाईपचा पाऊस असतो. एक म्हणजे जो काही मुंबईकडून जो कोकणावरून जे वारे वाहत असतात, ते पश्चिम घाटावर जड स्वरूपाचा भुरभुर पाऊस चालतो. तर त्याच्यामध्ये मग नंदुरबारचा भाग, धुळ्याचा, नाशिक, पुणे, सातारा, सांगली हा जो पश्चिम बाजूला जड स्वरूपाचा आणि पूर्व बाजूला जावं तर तो पाणी वळीव स्वरूपाचा होतो. तर मराठवाड्यात आजही बघा, जर जसं बघितलं तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर ह्या भागात दुपारनंतर तापमान वाढून स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा आज येऊ शकतो. त्यानंतर पश्चिम घाटावर नाशिककडे झड स्वरूपाचा पाऊस असेल 24 तारखेला. जर आपण पुढे 24च्या सायंकाळी गेलो तर बघा, नांदेड आणि अकोल्याच्या भागात चांगल्या, यवतमाळच्या भागात, वाशिमच्या भागात चांगला पाऊस हा दिसतो. नाशिककडे आणि पुण्याकडे झड स्वरूपाचा पाऊस हा दिसतो. आता आपण 25 तारीख जर बघितली तर बघा, साधारणपणे एक कमी दाबाचे क्षेत्र हे साधारणपणे तुम्ही बघू शकता की नांदेडच्या आसपास दिसतं, यवतमाळ आणि नांदेडच्या आसपास दिसतं. तर हा जो पावसाचा जो ग्रीन पट्टे दिसत आहे, हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात दिसतं बघा. साधारणपणे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये पावसाचं वातावरण हे 25 तारखेनंतर चांगलं बनताना दिसतं. इकडं पश्चिम बाजूला कोकणासहित नाशिक, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर इकडे ढग वाहतील. आणि संभाजीनगरकडेही पूर्व भागात चांगल्या पावसाची शक्यता ही उद्या दिसते. ही 25 तारखेचा अंदाज झाला. आता आपण 26 तारखेला जर बघितलं तर बघा मित्रांनो, 26 तारखेला देखील अकोल्यासहित अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल. पश्चिम बाजूला थोडासा पाऊस नाशिककडे त्या काळात 26 तारखेला कमी दिसतो. आणि पश्चिम घाटावर पाऊस कमी होऊन तो विदर्भ, मराठवाड्याकडे सरकतो 25-26 नंतर. आणि परंतु पश्चिम बाजूने ढग वाहतीलच. तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले राज्यातील. आता जर आपण 27 तारीख जर बघितली मित्रांनो, तर बघा 27 तारखेला देखील पूर्व भागात नांदेडच्या आसपास एक कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी दिसते. तर त्या काळात जो पूर्व भाग आहे विदर्भासहित चांगल्या जोरदार पावसाची शक्यता दिसते. पश्चिम घाटावरती मात्र नाशिककडे जे सफेद स्पॉट दिसतात, ढगाळ वातावरण बनून तुरळक पावसाची शक्यता ही दिसते. त्याच्यामध्ये मधील जो भाग आहे मग जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागातही थोडासा कमी पाऊस दिसतो, जो मराठवाड्याच्या तुलनेत, पूर्व मराठवाड्याच्या तुलनेत. आता जर 27 तारखेच्या दुपारनंतर जर बघितलं तर 28 तारखेला पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाड्याच्याच भागात पाऊस हा चांगला दिसतो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, जो ग्रीन बेल्ट तो पावसाचा बेल्ट आहे. आता 28 तारीख बघितली आपण. 29 तारखेला मात्र वातावरण हे पश्चिम घाटावर म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, साधारणतः अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली या भागात वाढताना दिसतं. आणि पूर्व भागात, दोन्ही भागात या 28 तारखेला वातावरण दिसतं बघा, विदर्भ, मराठवाड्याच्या भागात देखील. त्यानंतर 29 तारखेला जर बघितलं तर तर दुपारनंतर पश्चिम बाजूला देखील नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या भागातही वातावरण आहे. आणि पूर्व भागातही वातावरण 29 तारखेला दिसतं. 30 तारखेला विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे वातावरण दिसते. मात्र 1 तारखेला जर तुम्ही बघितलं तर थोडंसं वातावरण कमी होताना दिसतं. मात्र दुपारनंतर थोडीफार शक्यता त्यात दिसते. 2 तारखेला मात्र मुंबई, पश्चिम घाटावर पुन्हा एकदा जोरदार पाऊस बघा. मुंबईच्या बाजूने जो लाल लाल रेड कलरचा जो डार्क साईड दिसतो, तो जास्त पावसाचा पट्टा दिसतो. त्यामुळे परत एकदा 2 तारखेला पश्चिम बाजूने पाऊस वाढण्याची शक्यताही आहे, लक्षात घ्या. 2 तारीख नाशिकसह, पुण्यासह, सातारा, सांगली या भागात पाऊस वाढताना दिसतो. तर 3 तारखेला देखील पुन्हा एकदा पूर्व बाजूने विदर्भातून नागपूरच्या भागातून पाऊस वाढताना दिसतो. कारण त्याच काळात अरबी बंगालच्या उपसागरात एक सिस्टम बनताना दिसते. आणि 4 तारखेला
पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा नाशिक पश्चिम भागात, मुंबई भागात त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि नंतर बघा, तुम्ही जर बघितलं तर 5 तारखेला जर बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात विदर्भाकडे मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता ही दिसते. त्या काळात तुम्ही बघू शकता की एक कमी दाबाचे क्षेत्र हे जळगाव आणि साधारणपणे अकोला, नागपूर ह्या विदर्भाकडून क्रॉस जाते. त्या काळात पावसाची शक्यता ही 6-7 तारखेला ही जोरदार पावसाची शक्यता अकोला, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की ह्या काळापर्यंत 7 तारखेला जोरदार पावसाचे वातावरण बनून चांगल्या शक्यता दिसतात. आणि 9 तारखेला पुन्हा एकदा नांदेड करून एक सिस्टम बनताना दिसते. साधारणपणे पुढील काळात चांगल्या पावसाची शक्यता ही राज्यात आहे. साधारणपणे आपण स्क्रीनवर समजून सांगितलं की कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल.